Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study one another method of issue of materials. In this lecture, we will study the weighted average method, and we will also study how the weighted average method is used for preparing a store's ledger account. So first we will start with the what is weighted average method and how it works. So this is the introduction of weighted average method. Under this particular method, the goods are issued from the stores at the weighted average price. Okay, in the previous few lectures we have seen that in every business, when the goods are purchased, the goods are stored in the godown, that is in the stores. आपल्याला माहिती आहे की कोणताही बिझनेस असेल, बिझनेसमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर त्या पहिल्यांदा गोडाऊनमध्ये स्टोअर केल्या जातात. स्टोअर्स, गोडाऊनला स्टोअर्स असं म्हटलं जातं, त्यामध्ये त्या साठवल्या जातात. अँड आफ्टर स्टोरिंग द गुड्स in the godown, these goods are issued to different departments. These goods are issued to different activities, issued to different jobs as per their requirement. आपल्या बिझनेसमध्ये जे काही डिपार्टमेंट्स आहेत, ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे गोडाऊनमधल्या वस्तू, गोडाऊनमधले गुड्स हे त्या त्या डिपार्टमेंटला, त्या त्या ॲक्टिव्हिटीजला इश्यू केले जातात. So the problem is at what price these goods should be issued from the stores, from the godown to the concerned department, to the concerned activity. आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वस्तू असतात, the goods which are stored in the godown consist of goods which are purchased on different dates at different rates. ओके, आपल्या गोडाऊनमध्ये ज्या काही वस्तू असतात त्या वस्तू आपण वेगवेगळ्या डेट्सला, वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या रेट्सनं खरेदी केलेल्या असतात. सपोज इन अ पर्टिक्युलर ऑन अ पर्टिक्युलर डे वेन द गुड्स आर परचेस्ड, द रेट मे बी 18 रुपीज पर युनिट. एखाद्या दिवशी ज्या वेळेला आपण वस्तू खरेदी केल्या त्यावेळेला वस्तूचा दर 18 रुपये पर युनिट असेल. Suppose in the next week when we purchased the goods, the rate per unit is rupees 19 per unit. नेक्स्ट वीकमध्ये आपण जेव्हा वस्तू खरेदी केल्या तेव्हा वस्तूचा दर हा 19 रुपये पर युनिट होता. सपोज इन द नेक्स्ट वीक, okay, the rate per unit may come down to 17 or 16 rupees per unit. Okay, so the rates of the goods, the rate per unit is always fluctuating in the market. मार्केटमध्ये वस्तूचा जो दर असतो तो नेहमी फ्लक्च्युएटिंग असतो, बदलणारा असतो. एखाद्या वीकमध्ये, एखाद्या आठवड्यामध्ये तो रेट 17 रुपये पर युनिट असेल, नेक्स्ट वीकमध्ये कदाचित 18 रुपये पर युनिट असेल, थर्ड वीकमध्ये कदाचित तो 16 रुपये पर युनिटसुद्धा असू शकतो. द रेट इज ऑलवेज फ्लक्च्युएटिंग इन द मार्केट अँड वी परचेस द गुड्स ओके ॲट दीज फ्लक्च्युएटिंग रेट्स. जे काय मार्केटमध्ये वस्तूचा रेट चालू आहे त्या रेटप्रमाणे आपण वस्तू परचेस करतो अँड वी स्टोअर दीज गुड्स इन द गोडाऊन. आपण त्या वस्तू गोडाऊनमध्ये म्हणजे स्टोअर्समध्ये त्या साठवून ठेवतो. सो द गुड्स इन द गोडाऊन, आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वस्तू असतात, द गुड्स इन द गोडाऊन कन्सिस्ट ऑफ द गुड्स विच आर परचेस्ड ऑन डिफरंट डेट्स ॲट अ डिफरंट रेट्स. ओके, आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वस्तू शिल्लक असतात त्या वस्तूपैकी काही वस्तू, ज्या वस्तू शिल्लक असतात त्या वेगवेगळ्या तारखांना, वेगवेगळ्या डेट्सला खरेदी केलेल्या असतात आणि त्याचे रेटसुद्धा वेगवेगळे असतात. सो द प्रॉब्लेम इज ॲट व्हॉट प्राईस दीज गुड्स should be issued to different departments to the different activities of the business. आपल्या गोडाऊनमधल्या ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तूंचा रेट हा वेगवेगळा आहे. काही वस्तूंचा रेट 16 रुपये आहे, काही वस्तूंचा रेट 18 रुपये, काही वस्तूंचा रेट हा 17 रुपये आहे. वस्तू एक प्रकारचीच आहे, ओके, वस्तू एकच आहे, परंतु ती वस्तू वेगवेगळ्या तारखांना खरेदी केल्यामुळं त्या वस्तूंचे रेट्स हे वेगवेगळे आहेत. मग वस्तूचे रेट्स वेगवेगळे आहेत. मग ह्या वस्तू एखाद्या डिपार्टमेंटला, एखाद्या ॲक्टिव्हिटीला देताना, त्या इश्यू करताना कोणत्या प्राईसने इश्यू केल्या पाहिजेत? 16 रुपयाने केल्या पाहिजेत, 18 रुपयाने केल्या पाहिजेत का 17 रुपयानं? इट इज ऑलवेज अ प्रॉब्लेम फॉर द स्टोअर कीपर. ओके, जो
चा म्हणजेच गोडाऊनचा इन्चार्ज असतो त्याला स्टोअर कीपर असं म्हटलं जातं. त्या स्टोअर कीपरला ही ऑलवेज फेसेस अ प्रॉब्लेम रिगार्डिंग ॲट व्हॉट प्राईस द गुड्स शुड बी इश्यूड टू द व्हेरियस डिपार्टमेंट्स. आपल्या गोडाऊनमधल्या वस्तू ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला देताना इश्यू करताना कोणत्या प्राईसनं करायचा हा नेहमी स्टोअर कीपरला प्रॉब्लेम असतो. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फॉर सॉल्विंग दिस प्रॉब्लेम देर आर व्हेरियस मेथड्स out of which the method which we are going to study is weighted average method. आपण या आजच्या लेक्चरमध्ये वेटेड ॲव्हरेज मेथड पाहणार आहोत की ज्याद्वारे आपण गोडाऊनमधल्या वस्तू ह्या कोणत्या रेटनं इश्यू केल्या जातात वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला ते आपण ह्या मेथडमध्ये पाहणार आहोत. सो रीड द सेंटेन्स केअरफुली. अंडर धिस मेथड the goods are issued from the stores means godown. Under this method the goods are issued from the godown at a weighted average price. आपण गुड्स इश्यू करताना गोडाऊनमधल्या ज्या वस्तू आहेत त्या इश्यू करताना कोणत्या रेटनं करतो? ॲट अ वेटेड ॲव्हरेज प्राईस. आपण एक वेटेड ॲव्हरेज प्राईस कॅल्क्युलेट करतो. ओके, आणि त्या प्राईसनं वस्तू ह्या इश्यू केल्या जातात. ना क्वेश्चन इज व्हॉट इज वेटेड ॲव्हरेज प्राईस अँड हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड. वेटेड ॲव्हरेज प्राईस म्हणजे काय आणि ती कशी कॅल्क्युलेट केली जाते? द फॉर्म्युला इज गिवन. ओके, प्राईस इज इक्वल टू इश्यू प्राईस दॅट इज वेटेड ॲव्हरेज प्राईस इज इक्वल टू फॉर्म्युला काय बघा, टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स इन हँड. ओके, टोटल व्हॅल्यू आपल्याकडे ज्या वस्तू आहेत, ओके, गुड्स इन हँड आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याची टोटल व्हॅल्यू म्हणजे टोटल अमाऊंट किती आहे. व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट, एकूण वस्तूंची अमाऊंट किती आहे, टोटल अमाऊंट किती वस्तूंची, डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी ऑफ गुड्स इन हँड. आपल्याकडं भागिले काय करायचं, आपल्याकडे एकूण किती वस्तू शिल्लक आहेत. म्हणजे आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वस्तू शिल्लक आहेत त्याची एकूण अमाऊंट, टोटल अमाऊंट ती न्यूमरेटरला घ्या, वरती घ्या आणि डिवायडेड बाय भागिले खाली काय घ्या तर टोटल क्वांटिटी. आपल्याकडे एकूण वस्तू किती आहेत त्याची संख्या, क्वांटिटी किती आहे त्यानं त्याला डिवाइड केलं की आपल्याला जे प्राईस मिळेल, जो रेट मिळेल त्याला म्हटलं आता इश्यू प्राईस. ओके, प्रत्येक वेळेला व्हेनेवर वी हॅव टू इश्यू द गुड्स, आपल्याला ज्या वेळेला वस्तू गोडाऊनमधून एखाद्या डिपार्टमेंटला इश्यू करायच्या असतील त्यावेळेला इश्यू प्राईस कशी कॅल्क्युलेट करायची तर फॉर्म्युला आहे टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स. आपल्याकडे ज्या एकूण वस्तू आहेत त्याची एकूण किंमत, व्हॅल्यू म्हणजे टोटल अमाऊंट, डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी इन हँड. आपल्याकडे एकूण किती क्वांटिटी शिल्लक आहे त्यानं त्याला डिवाइड केलं की आपल्याला वेटेड ॲव्हरेज प्राईस म्हणजेच इश्यू प्राईस मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, see the example, see the table, 4 columns are there. First column is date, second column quantity purchased, third column rate per unit and fourth column is amount. बघा एक टेबल, पहिल्यांदा काय सांगितले, ऑन 5th January वी परचेस्ड 200 युनिट्स. आपण किती क्वांटिटी परचेस केली? 200. पुढं सांगितलं रेट पर युनिट आहे 3 रुपये. मग 200 वस्तू खरेदी केल्या 3 रुपये पर युनिट प्रमाणे, म्हणजे 200 गुणिले 3 अमाऊंट किती झाली त्याची 600 रुपये. आपण 600 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या. 600 रुपये ही अमाऊंट आहे आणि 200 ही क्वांटिटी आहे. नेक्स्ट पुढं तारीख आहे 7 जानेवारी. ऑन 7th January वी परचेस्ड 300 युनिट्स ॲट द रेट ₹2 पर युनिट. मग 300 वस्तू खरेदी केल्या 2 रुपये रेट प्रमाणे. 300 वस्तू गुणिले 2 अमाऊंट किती झाली त्याची 600 रुपये. ओके, म्हणजे आत्ता पण आपण ज्या वस्तू खरेदी केल्या त्याची किंमत 600 रुपये आहे आणि क्वांटिटी किती आहे तर 300. मग आता जर आपण एक्झाम्पल क्लिअरली पाहिलं तर आपण 2 डेट्सला परचेसेस केलेले आहेत. पहिल्या डेटला आपण 200 वस्तू परचेस केल्या. ओके, आणि नेक्स्ट डेटला आपण किती 300 वस्तू परचेस केलेल्या आहेत. पहिल्या ज्या वस्तू खरेदी केल्या त्या 600 रुपयाला, परत ज्या वस्तू खरेदी केल्या त्या 600 रुपयाला. आता आपल्याला इश्यू प्राईस कशी फाइंड आउट करायची तर फॉर्म्युला जो आहे, ओके, फॉर्म्युला काय, टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. मग बघा इश्यू प्राईस कशी कॅल्क्युलेट केली, इश्यू प्राईस इज इक्वल टू तोच फॉर्म्युला वापरला आहे टोटल अमाऊंट. मग आपले टोटल अमाऊंट किती आहे बघा, पहिल्या ज्या वस्तू आहेत त्याची अमाऊंट आहे 600 रुपये. ओके, आणि दुसऱ्या ज्या वस्तू खरेदी केल्या त्याची पण अमाऊंट किती आहे 600. त्यामुळे ह्या टोटल करण्यासाठी त्याची बेरीज करायची. म्हणून बघा इथे लिहिले 600 अधिक 600, 600 प्लस 600. ओके, फॉर्म्युला काय सांगतो आपला, टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स इन हँड. आपल्याकडे ज्या एकूण वस्तू आहेत त्याची अमाऊंट. मग अमाऊंट किती आहे तर पहिल्या वस्तूंची अमाऊंट ही 600 आहे खरेदी केलेल्या आणि दुसऱ्याची पण किती आहे 600. मग त्याची बेरीज केली 600 अधिक 600 आणि डिवायडेड बाय फॉर्म्युलाप्रमाणे भागिले काय करायचं टोटल क्वांटिटी. मग आपल्याकडे टोटल क्वांटिटी किती आहे बघा, टोटल क्वांटिटी आहे पहिली 200 आणि दुसरी 300.
ह्या दोन्हींची बेरीज घेतली 200 आणि 300, खाली इज इक्वल टू बेरीज केली 600 अधिक 600 म्हणजे आलं 1200 भागिले 200 अधिक 300 200 प्लस 300 ते किती येतं 500 डिवाइड केलं 1200ला 500ने डिवाइड केलं रेट किती आला 2.4 पर युनिट. ओके, सो इशू रेट कसा फाइंड आउट करायचा तर सिम्पल आहे, फॉर्म्युला वापरायचा टोटल व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. टोटल व्हॅल्यू म्हणजेच टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंट कशी फाइंड आउट करायची, जे आपल्याकडे वस्तू शिल्लक आहेत त्या अमाऊंटची बेरीज 600 आणि 600ची बेरीज येते 1200 भागिले टोटल क्वांटिटी. क्वांटिटी किती शिल्लक आहे 200 आणि 300 म्हणजे 500 म्हणजे 1200 भागिले 500. एका वस्तूचा रेट किती आला 2.4 पर युनिट. ओके, ह्याप्रमाणे वस्तूची इश्यू प्राइस जी आहे ती फाइंड आउट केली जाते. नाव फॉर क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ दिस पर्टिक्युलर मेथड वी विल सी दिस एक्झाम्पल. This is example. Read the example carefully. Following data is available in respect of a particular material for the month of July 2018. आपल्याला जुलै 2018ची माहिती दिलेली आहे. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक किती आहे 300 वस्तू ॲट द रेट ₹26 पर युनिट. हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक मीन्स ओपनिंग बॅलन्स. ओके, आणि आपण लास्ट लेक्चरलाच पाहिलेलं आहे की ओपनिंग बॅलन्स जो असेल बॅलन्स इट इज रेकॉर्डेड इन द बॅलन्स कॉलम. आपल्याकडे महिन्याच्या सुरुवातीला किती वस्तू आहेत तर 300 वस्तू शिल्लक आहेत ₹26 पर युनिट प्रमाणे. त्यानंतर टेबल दिले बघा, 2 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलममध्ये परचेसेस आहेत, सेकंड कॉलममध्ये इश्यूज दिलेले आहेत. बघा परचेसेसमध्ये 4 जुलैला आपण परचेसेस वाचतोय. पहिल्यांदा 4 जुलैला आपण किती परचेस केले 700 युनिट्स ॲट द रेट 24. त्यानंतर खाली सांगितलं 9 जुलैला 800 युनिट्स आर परचेस्ड ॲट द रेट ₹22. 16 जुलैला 600 युनिट्स परचेस केले ॲट द रेट ₹20 पर युनिट. 27 जुलैला 800 युनिट्स परचेस केले ॲट द रेट ₹19 पर युनिट. ओके, हे परचेसेसचे डेट्स आहेत. कोणत्या डेटला परचेस केलं, किती क्वांटिटी परचेस केली आणि किती रेटनं परचेस केली. आता आपण वस्तू परचेस केल्या. वस्तू परचेस केल्यानंतर वस्तू गोडाऊनमध्ये आल्या म्हणून ते रिसीट कॉलममध्ये हे रेकॉर्ड होईल. कुठं रेकॉर्ड होईल ते तर रिसीट कॉलममध्ये, कारण परचेस केल्यामुळं आफ्टर परचेसिंग द गुड्स कम्स इन द बिझनेस कम्स इन द गोडाऊन, सो दे आर रेकॉर्डेड इन द रिसीट कॉलम. डेट दिलेली आहे, क्वांटिटी दिलेली आहे, रेटसुद्धा आपल्याला दिलेला आहे हे रिसीट कॉलममध्ये. नाव सी द सेकंड कॉलम इश्यू कॉलम. आपण गोडाऊनमधून कोणत्या डेटला किती वस्तू इश्यू केल्या तर 5 जुलैला 600 वस्तू इश्यू केल्या, 8 जुलैला 200 वस्तू इश्यू केल्या, 15 जुलैला 500 इश्यू केल्या, 26 जुलैला 800 इश्यू केल्या आणि 31 जुलैला 700 इश्यू केलेल्या. ह्या इश्यूचे डेट्स आहेत आणि इश्यूची आपली क्वांटिटी आहे. आणि खाली सांगितले प्रिपेअर स्टोअर्स लेजर अकाउंट अंडर वेटेड ॲव्हरेज मेथड. आपल्याला वेटेड ॲव्हरेज मेथड अंतर्गत हे स्टोअर्स लेजर अकाउंट तयार करायचे. आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे while preparing the stores ledger account we have to record the transactions in a chronological order. Chronological means date wise. ओके, त्यामुळे ओपनिंग स्टॉक म्हणजे आपल्याला 1 तारखेचा स्टॉक म्हणून 1 तारीख म्हणजे ओपनिंग स्टॉक येईल. आता 1 तारखेनंतर पुढची डेट काय येईल बघा. परचेसेसच्या डेट्स आपल्याला दिलेल्या आहेत, इश्यूच्या डेट्स दिलेल्या आहेत. बघा पहिली तारीख, पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक 1 तारखेला येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट डेट कोणती येईल, नेक्स्ट डेट येईल 4 तारीख. 4 नंतर कोणती येईल तर 5. 5 नंतर 8, 8 नंतर 9, 9 नंतर 15, 15 नंतर 16, 16 नंतर 26, 26 नंतर 27 आणि 27 नंतर कुठले येईल तर 31. आपल्याला परचेसेसच्या डेट्स वेगळ्या आहेत, इश्यूच्या डेट्स वेगळ्या आहेत, पण आपल्याला स्टोअर्स लेजर अकाउंट तयार करताना ते क्रोनॉलॉजिकल म्हणजे डेट वाईज ते तयार करायचं आहे. कॉलम सेम आहेत. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक आपल्याला लिहायचं आहे. ओके, दिस इज द सोल्युशन. At the center we should write stores ledger account into bracket method weighted average method. Okay, like previous method there are 4 columns. First column is date for recording the date. Second column is receipt म्हणजे वस्तू गोडाऊन मध्ये आल्या. when the goods comes in the godown they are recorded in the receipt column. गोडाऊन मध्ये वस्तू आल्यानंतर त्या रिसीट मध्ये रेकॉर्ड केल्या जातात. नेक्स्ट थर्ड कॉलम इज इश्यू. In issue column we record goods issued from godown, goods issued from stores to other department, and last column is balance. This column is to record the goods remaining in the godown. गोडाऊन मध्ये किती वस्तू शिल्लक आहेत हे त्या बॅलन्स कॉलममध्ये रेकॉर्ड केल्या जातात. आणि प्रत्येक जो कॉलम आहे
रिसीट कॉलम असेल, इश्यू कॉलम असेल किंवा बॅलन्स कॉलम असेल, त्या प्रत्येकाचे 3 भाग असतात. एक म्हणजे क्वांटिटी, सेकंड रेट, थर्ड अमाऊंट. क्वांटिटी, रेट, अमाऊंट, क्वांटिटी, रेट, अमाऊंट. ओके. आता पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की 2018 आणि जुलै महिना आहे, तेव्हा पहिल्यांदा डेट कॉलममध्ये इयर आणि मंथ मेन्शन करायचं, 2018 आणि जुलै. ओके. आता त्यानंतर एक एक डेट घेऊया. पहिल्यांदा त्यांनी ओपनिंग स्टॉक सांगितला आहे. ओपनिंग स्टॉक म्हणजे 1 तारखेचा स्टॉक, म्हणून 1 तारखेला तारीख लिहिली 1. आता हा ओपनिंग स्टॉक आहे, म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स आहे, तो डायरेक्ट बॅलन्स कॉलममध्ये लिहायचा. तेव्हा बाकीच्या प्रत्येक कॉलममध्ये डॅश 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 केलं. किती बॅलन्स आहे बघा आपला, त्यांनी बॅलन्स सांगितलेला आहे किती, 300 वस्तू 26 रुपये पर युनिट प्रमाणे, म्हणून क्वांटिटी लिहिली 300, रेट 26 रुपये, 300 गुणिले 26 गुणाकार घेतला अमाऊंट कॉलममध्ये किती, 7,800. म्हणजे आपल्याकडं महिन्याच्या सुरुवातीला 300 वस्तू आहेत, एक वस्तू 26 रुपये प्रमाणे, त्याची अमाऊंट किती झाली, 7,800. दिस इज फर्स्ट. आता 1 तारखेनंतर पुढची तारीख कोणती येईल बघा, तर इथे येईल 4 तारीख. किती तारीख येईल, तर 4 तारीख. 4 तारखेला आपण परचेस केले वस्तू. परचेस केल्या की गोडाऊनमध्ये येतात वस्तू, त्यामुळे ते रिसिट कॉलममध्ये किती परचेस केल्या, 700 वस्तू 24 रुपये प्रमाणे. मग बघा पुढची डेट 4 तारीख घेतली, रिसिट कॉलममध्ये लिहिलं 700 वस्तू 24 रुपये प्रमाणे, 700 गुणिले 24 गुणाकार किती आला, 16,800. आपण एवढ्या वस्तू खरेदी केल्या, इश्यूमध्ये डॅश 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 केलं. ओके. आता बॅलन्स कसा लिहायचा, तर इन वेटेड ॲव्हरेज मेथड द बॅलन्स इज रेकॉर्डेड ॲट अ कंबाइंड फिगर. ओके. बघा आपण आत्ता किती वस्तू परचेस केलेल्या आहेत, आत्ता आपण 700 वस्तू परचेस केलेल्या आहेत. गोडाऊनमध्ये अगोदर किती वस्तू होत्या, 300 होत्या. मग गोडाऊनमध्ये अगोदर 300 होत्या, आपण आत्ता नवीन 700 खरेदी केल्या. 300 होत्या, 700 खरेदी केल्या, म्हणजे टोटल वस्तू किती झाल्या, तर 1000 वस्तू झाल्या. सो बॅलन्समध्ये आपल्या स्टॉकची क्वांटिटी किती झाली, 1000. ओके. म्हणजे आपण काय केलं, क्वांटिटीची बेरीज केली. तसंच आता अमाऊंटची पण. ओके. जुना स्टॉक आपला किती रुपयाचा होता, 7,800 रुपयाचा स्टॉक होता. वेट, जुना स्टॉक कितीचा होता, 7,800चा, आणि नवीन किती रुपयाचा खरेदी केला आहे, 16,800चा. मग ह्या दोन्हींची बेरीज केली, ती बेरीज किती आली, 24,600 रुपये. म्हणजे जसं आपण क्वांटिटीची बेरीज केली, कशी बेरीज केली पुन्हा एकदा बघा. आपण आत्ता 700 वस्तू खरेदी केलेल्या आहेत, त्याच्या अगोदर गोडाऊनमध्ये जुन्या किती होत्या, 300. म्हणजे 300 होत्या प्लस 700 खरेदी केल्या, म्हणजे झाले किती, 1000. बेरीज केली. तसंच अमाऊंटची पण, जुना स्टॉक होता 7,800चा, नवीन परचेस केला 16,800चा, दोन्ही अमाऊंटची बेरीज किती आली, 24,600 रुपये एवढी त्याची बेरीज आली. ओके. म्हणजे जसं आपण क्वांटिटीची बेरीज केली, तशी अमाऊंटची पण बेरीज करायची. आता प्रश्न येतो, हा रेट कसा फाइंड आउट करायचा. ओके. आपल्याकडे आता एकूण किती वस्तू शिल्लक आहेत बघा, गोडाऊनमध्ये 1000 वस्तू शिल्लक आहेत, आणि त्याची टोटल अमाऊंट किती आहे, 24,600. मग रेट पर युनिट कसा फाइंड आउट करायचा असतो, 1000 वस्तूंची किंमत 24,600. मग एका वस्तूची किंमत कशी फाइंड आउट करायची, तर सिम्पल फॉर्म्युला असतो, अमाऊंट घ्या कॅल्क्युलेटरवर, त्याला डिवायडेड बाय क्वांटिटी. मग 24,600ला 1000नं डिवाइड केलं की एका वस्तूचा दर किती मिळेल, 24 रुपये 60 पैसे. 24.60 इज द रेट ऑफ पर युनिट, रेट पर युनिट. ओके. रेट पर युनिट कसा फाइंड आउट केला पुन्हा एकदा बघा. अमाऊंट जे आहे टोटल अमाऊंट, त्या टोटल अमाऊंटला टोटल क्वांटिटीने डिवाइड केलं की आपल्याला रेट मिळतो. अमाऊंट भागिले क्वांटिटी केलं की आपल्याला रेट मिळतो. रेट किती आला, तर 24.6. अमाऊंट भागिले क्वांटिटी, तोच फॉर्म्युला मगाशी आपण पाहिला आहे बघा, टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. मग आपल्याला तो रेट मिळणार आहे. आपल्या इथं रेट किती आला, मग आता 24.6 एका वस्तूचा दर. आता हा जो 24.6 रेट आलेला आहे, ओके, ह्या रेटनंच इथून पुढं वस्तू इश्यू करायच्या. कधीपर्यंत हा रेट बदलतो, कधी, धिस इश्यू रेट चेंजेस व्हेन वी मेक द न्यू परचेसेस. नवीन वस्तू परचेस केल्यावरतीच हा रेट बदलेल. तोपर्यंत या 24.6 याच रेटनं वस्तू इश्यू करायच्या, गोडाऊनमधनं द्यायच्या. नवीन वस्तू परचेस केल्या की मगच हा रेट बदलतो. बरोबर. मग आता आपला रेट किती आला आहे वस्तूचा, 24.6 हा रेट आलेला आहे. आपली 4 तारीख झाली. बघा पुढची तारीख, 4 नंतर पुढची तारीख आहे 5. 5 तारखेला किती इश्यू करायचे आहेत, तर 600 वस्तू इश्यू करायच्या आहेत. मग बघा तारीख घेतली 5, इश्यू करायचे आहेत म्हणून इश्यू कॉलममध्ये 600 वस्तू
रेट आत्ता सांगितला, रेट कुठला घ्यायचा, पाठीमागच्या तारखेचा जो बॅलन्सचा रेट होतो किती आहे 24.6, 600 वस्तू 24.6 प्रमाणे गुणाकार किती आला 14,760 बरोबर. हा इश्यू केला. आता बॅलन्स कसा लिहायचा, मगाशी आपण बेरीज केली, आता गोडाऊनमधनं वस्तू इश्यू केल्यात म्हणजे वस्तू कमी झाल्या, गोडाऊनमधल्या कमी झाल्या म्हणजे मायनस करायचा. बॅलन्स कसा फाइंड आउट करायचा बघा, आपल्या गोडाऊनमध्ये आधी किती वस्तू होत्या, गोडाऊनमध्ये वस्तू होत्या 1000, त्यातल्या किती इश्यू केल्या 600, 1000 पैकी 600 गेल्या, मग राहिले किती 400, वजाबाकी केली. तसंच जुन्या वस्तूंची अमाऊंट किती होती 24,600, त्यापैकी आत्ता किती इश्यू केल्या 14,760, वजाबाकी करा. 24,600मधनं 14,760 गेले, वजाबाकी राहिले किती, तर शिल्लक वस्तू राहिल्या 9,840. डायरेक्ट वजाबाकी केली आपण. सबस्ट्रॅक्शन वजाबाकी का केली, कारण गोडाऊनमधनं वस्तू इश्यू केल्यात, एखाद्या डिपार्टमेंटला दिल्या म्हणजे आपल्या गोडाऊनमधल्या वस्तू कमी झाल्या, कमी म्हणजे वजा. ओके, म्हणून वजाबाकी केली. कशी वजाबाकी केली पुन्हा एकदा बघा, बॅलन्स कसा लिहिलेला आहे. आपण आत्ता 600 इश्यू केल्या, आपल्याकडं गोडाऊनमध्ये अगोदर 1000 होत्या वस्तू, त्यातनं 600 इश्यू केल्या, 1000 पैकी 600 गेल्या म्हणजे राहिल्या 400. ओके, अमाऊंट 24,600च्या वस्तू होत्या, त्यातनं 14,760च्या इश्यू केल्या म्हणजे वजाबाकी करून राहिले किती फक्त 9,840, आणि त्याचा रेट तोच घ्यायचा आहे, तोच किती जुना 24.6. हा रेट कधीपर्यंत राहतो, जोपर्यंत आपण नवीन परचेसेस करत नाही तोपर्यंत. आपली 5 तारीख झाली, आता पुढची डेट बघा, 5 नंतर पुढची डेट काय 8 जुलै. 8 जुलैला आपण किती वस्तू इश्यू केल्यात, तर 200 वस्तू. मग बघा डेट लिहिली 8, 200 वस्तू इश्यू करायच्यात. कुठल्या रेटनं, जो पाठीमागचा रेट आहे बॅलन्सचा तो किती येतो रेट 24.6, त्या रेटने इश्यू केल्या 200 वस्तू 24.6 प्रमाणे, म्हणजे अमाऊंट किती झाली 4,920, गुणाकार केला. आता बॅलन्स पुन्हा तसाच, आपण आत्ता गोडाऊनमधनं 200 इश्यू केल्यात म्हणजे आपला गोडाऊनमधला स्टॉक कमी होईल, कमी होईल म्हणजे आता वजाबाकी करायची. कशी वजाबाकी येईल बघा, आपण आत्ता किती इश्यू केल्यात वस्तू 200, गोडाऊनमध्ये होत्या किती अगोदर 400, 400पैकी 200 इश्यू केल्या, मग राहिले किती गोडाऊनमध्ये 200 वस्तू राहिल्या, वजाबाकी केली क्वांटिटीची. आता अमाऊंटची वजाबाकी बघा, आपल्या गोडाऊनमध्ये आधी वस्तू किती रुपयाच्या होत्या 9,840, त्यापैकी किती रुपयाच्या इश्यू केल्या 4,920, 9,840मधून 4,920 गेले, राहिले किती अमाऊंट, तर 4,920 एवढी अमाऊंट शिल्लक राहिली. रेट तोच येतो 24.6. हा रेट कधीपर्यंत, जोपर्यंत नवीन वस्तू खरेदी करत नाही तोपर्यंत हाच रेट 24.6. आपली 8 तारीख झाली, पुढची डेट बघा आता काय 8 नंतर पुढची तारीख काय 9 तारखेला आपण परचेसेस केले. आता मगाशी सांगितलं वस्तू परचेस केल्या की गोडाऊनमध्ये वस्तू येतात, त्यामुळे ते रिसीट कॉलममध्ये रेकॉर्ड होईल एक. आणि दुसरं, वस्तू परचेस केल्या की आपला स्टॉक तर वाढतो आणि स्टॉकचा रेट जो आहे तो सुद्धा आता बदलेल. किती खरेदी केल्यात बघा 9 तारखेला 800 वस्तू 22 प्रमाणे. मग बघा 9 तारखेला रिसीट कॉलममध्ये लिहिले 800 वस्तू खरेदी केल्या 22 रुपये प्रमाणे, 800 गुणिले 22 अमाऊंट किती 17,600, इश्यूमध्ये डॅश 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 केलं. आता बॅलन्स लिहिण्याची पद्धत बघा, आपण आत्ता किती खरेदी केल्यात वस्तू 800, अगोदरच्या किती होत्या बघा इथं, अगोदरच्या वस्तू होत्या 200, मग 200 होत्या 800 खरेदी केल्या म्हणजे एकूण झाले किती 1,000 वस्तू परचेस केल्यात म्हणजे वस्तू गोडाऊनमध्ये आल्या, आपला स्टॉक वाढेल म्हणून प्लस केलं. क्वांटिटीची बेरीज केली. आता अमाऊंटची करूया. जुना स्टॉक किती रुपयाचा शिल्लक होता गोडाऊनमध्ये, तर तो होता 4,920, आणि आत्ता किती रुपयाचा स्टॉक खरेदी केला आपण 17,600. दोन्हींची बेरीज केली, बेरीज येते 22,520, बेरीज किती आली 22,520. आणि आता रेट फाइंड आउट करायचा, मगाचाच फॉर्म्युला. आपल्याकडे आता एकूण किती वस्तू शिल्लक आहेत, एकूण वस्तू शिल्लक आहेत 1,000, ज्याची एकूण अमाऊंट किती आहे 22,520. रेट कसा फाइंड आउट करायचा, अमाऊंटला क्वांटिटीनं भागा, आपली अमाऊंट आहे 22,520 भागिले क्वांटिटी 1,000, म्हणजे एका वस्तूचा दर किती आला 22.52. म्हणजे आता हा नवीन रेट आला, ह्या रेटला म्हणतात वेटेड ॲव्हरेज रेट किंवा वेटेड ॲव्हरेज प्राईस. ओके, ती कशी फाइंड आउट केली, टोटल अमाऊंट भागिले टोटल क्वांटिटी. त्यामुळे आता रेट किती आला वस्तूचा 22.52. ह्या रेटनं आता वस्तू इश्यू करायच्या. 9 तारीख झाली, आता पुढची तारीख बघा, 9 नंतर पुढची तारीख आहे 15. 15 तारखेला इश्यू केल्यात किती 500 वस्तू. मग आता इश्यू कॉलममध्ये बघा, हा इश्यू कॉलम आहे, 15 तारीख लिहिली, इश्यू कॉलममध्ये 500 वस्तू इश्यू केल्या, रेट आत्ताच फाइंड आउट केला किती 22.52. पाठीमागचा रेट बघायचा,
पाठीमागच्या तारखेचा बॅलन्स कॉलममधला रेट 22.52, 500 गुणिले 22.52 अमाऊंट किती गेली 11,260. बरोबर. आता पुन्हा बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे. बॅलन्स आत्ता आपण 500 वस्तू इश्यू केल्यात. इश्यू केल्यामुळं गोडाऊनमधला स्टॉक कमी झाला म्हणून आता वजाबाकी करावी लागेल. बघा, आत्ता आपण 500 वस्तू इश्यू केल्या. अगोदर गोडाऊनमध्ये किती वस्तू होत्या बघा. गोडाऊनमध्ये वस्तू होत्या 1000, त्यापैकी 500 इश्यू केल्या. 1000 पैकी 500 गेल्या म्हणजे राहिले किती 500. बरोबर. तसंच अमाऊंट बघा, जुन्या स्टॉकची अमाऊंट किती होती 22,520, त्यापैकी स्टॉक गेला कितीचा 11,260. तो वजाबाकी करा, राहिला स्टॉक किती तर 11,260चा तो बॅलन्समध्ये लिहिला. आणि रेट जो आहे तोच किती 22.52. 15 तारीख झाली. पुढं 15 नंतर पुढची तारीख काय बघा. 15 नंतर पुढची तारीख आहे 16. आता 16 तारखेला परचेस केले. वस्तू परचेस केल्या की गोडाऊनमध्ये वस्तू आल्या, त्यामुळे ते रिसीट कॉलममध्ये रेकॉर्ड होईल. इट विल बी रेकॉर्डेड इन द रिसीट कॉलम. आणि किती वस्तू परचेस केल्या 600 वस्तू 20 रुपये प्रमाणे. मग बघा, पुढची तारीख 16 तारीख लिहिली. किती क्वांटिटी आहे रिसीट कॉलममध्ये लिहिली 600 क्वांटिटी परचेस केली 20 प्रमाणे. 600 गुणिले 20 म्हणजे अमाऊंट किती आली 12,000 रुपये. इश्यूमध्ये डॅश 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 केलं. आता बॅलन्स लिहिण्याची पद्धत, बॅलन्स कसा येईल तर जुना स्टॉक किती होता गोडाऊनमध्ये तो बघायचा पाठीमागच्या डेटला. जुना स्टॉक किती होता बघा. जुना स्टॉक होता 500, नवीन स्टॉक परचेस किती केला 600. 500 आणि 600 झालं किती एकूण 1100. बेरीज केली. तशीच अमाऊंटची पण बेरीज करा. जुना स्टॉक होता 11,260, नवीन खरेदी केला 12,000. दोन्हींची बेरीज किती आली 23,260 रुपये. आता रेट फाइंड आउट करा. वस्तू परचेस केल्या की रेट बदलतो. रेट कसा फाइंड आउट करायचा. आपल्याकडे एकूण 1100 वस्तू आहेत, ज्याची एकूण अमाऊंट आहे 23,260. एका वस्तूचा रेट कसा फाइंड आउट करायचा. टोटल अमाऊंट 23,260 भागिले टोटल क्वांटिटी 1100. त्यामुळे एका वस्तूचा दर किती आला तर 21.15 रुपये एवढा एका वस्तूचा रेट आला. रेट पर युनिट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला असतो टोटल अमाऊंट जी 23,260 आहे भागिले टोटल क्वांटिटी किती 1100. एका वस्तूचा रेट किती आला 21.15. 16 तारीख झाली. नेक्स्ट डेट कोणती आहे बघा. 16 नंतर पुढची तारीख आहे 26. 26 तारखेला काय करायचं आहे इश्यू करायचे आहेत किती 800 वस्तू. म्हणून 800 वस्तू इश्यू करूया. आता बघा तारीख लिहिली 26. इश्यू कॉलममध्ये 800 वस्तू. रेट पाठीमागच्या डेटचा जो बॅलन्सचा रेट आहे तो किती आहे बघा. 26 तारीख 800 वस्तू इश्यू करायच्यात. क्वांटिटी 800. इश्यू करताना कुठल्या रेटनं पाठीमागच्या डेटचा जो बॅलन्सचा रेट आहे किती आहे तो 21.15. त्यानं इश्यू केले. 800 गुणिले 21.15 अमाऊंट किती आली 16,920 एवढी त्याची अमाऊंट. आता बॅलन्स फाइंड आउट करायचा. आपण आत्ता गोडाऊनमधनं 800 वस्तू इश्यू केल्यात म्हणजे गोडाऊनमधला स्टॉक कमी होईल. कमी होईल म्हणजे वजाबाकी करायची. कसा स्टॉक फाइंड आउट करायचा बघा. आपल्याकडं गोडाऊनमध्ये किती वस्तू शिल्लक होत्या 1100. त्यातल्या किती इश्यू केल्या 800. 1100 पैकी 800 गेल्या मग शिल्लक किती राहिल्या 300 वस्तू. वजाबाकी गेली. तशीच अमाऊंटची वजाबाकी करा. 23,260चा स्टॉक होता, त्यापैकी 16,920चा इश्यू केला म्हणजे शिल्लक कितीचा राहिला 6,340. वजाबाकी केली. रेट तोच 21.15. हा रेट कधी बदलतो ज्यावेळेला आपण नवीन परचेसेस करू त्यावेळेला. 26 तारीख झाली. पुढची डेट बघा. 26 नंतर पुढची डेट काय तर 27 जुलै. 27 तारखेला आपण परचेसेस केलेत किती 800 वस्तू 19 प्रमाणे. मग वस्तू परचेस केल्या म्हणजे रिसीटमधील 800 वस्तू 19 प्रमाणे. मग बघा 27 तारखेला 800 वस्तू 19 प्रमाणे अमाऊंट किती झाली 15,200. गुणाकार केला 800 गुणिले 19. आता वस्तू परचेस केल्या म्हणजे गोडाऊनमध्ये वस्तू आल्या म्हणजे आपला स्टॉक वाढेल म्हणजे बेरीज करायची प्लस करायचे. बघा स्टॉक किती होईल. जुना स्टॉक किती होता अगोदर बघायचा पाठीमागच्या डेटला तो होता 300. नवीन किती खरेदी केला 800. 300 अधिक 800 स्टॉक झाला किती 1100चा. बेरीज केली. तसंच आता अमाऊंटची बेरीज करा. पाठीमागच्या डेटची अमाऊंट किती होती स्टॉकची 6,340. नवीन स्टॉकची अमाऊंट किती आहे 15,200 म्हणजे एकूण बेरीज किती झाली 21,540 रुपये. ही झाली टोटल अमाऊंट. क्वांटिटीची बेरीज केली. अमाऊंटची बेरीज केली. आता रेट कसा फाइंड आउट करायचा. नवीन वस्तू परचेस केल्या की रेट बदलतो. रेट कसा फाइंड आउट करायचा. टोटल अमाऊंट 21,540 आणि टोटल क्वांटिटी 1100. मग रेट पर युनिट किती येणार आहे तर 21,540 अमाऊंटला भागिले टोटल क्वांटिटी 1100ने डिवाइड केलं. रेट पर युनिट किती आला 19.58. हा आता नवीन रेट आला 19 रुपये 58 पैसे. 27 तारीख झाली.
आता शेवटची तारीख आहे 31 तारीख. 31 तारखेला किती इश्यू करायचे आहेत? 700. म्हणून इश्यू कॉलममधील बघा इश्यू करायचे आहेत वस्तू. 31 तारीख लिहिली. इश्यू कॉलममध्ये किती वस्तू इश्यू करायच्या आहेत? 700. रेट कुठला घ्यायचा, कोणता घ्यायचा? तर पाठीमागच्या डेटचा बॅलन्सचा रेट किती येतो? 19.58. 700 गुणिले 19.58. अमाऊंट किती आली एकूण? 13,706 रुपये. बरोबर, एवढ्या किमतीला ते इश्यू केल्या. आता आपण गोडाऊनमधनं 700 वस्तू इश्यू केल्यात म्हणजे गोडाऊनमधून वस्तू गेल्या म्हणजे आपला गोडाऊनमधला स्टॉक कमी होईल. कमी होईल म्हणजे करायची वजाबाकी. बघा स्टॉक शिल्लक किती राहील? आपल्याकडे जुना स्टॉक किती क्वांटिटीचा होता? जुना स्टॉक होता 1100 क्वांटिटी. जुना स्टॉक होता 1100 वस्तू. त्यातनं 700 इश्यू केल्या. 1100तनं 700 गेल्या म्हणजे राहिल्या किती? 400 वस्तू. वजाबाकी गेली. तशीच अमाऊंटची वजाबाकी करा. जुना स्टॉक होता 21,540चा. त्यातनं इश्यू किती रुपयाचा केला? 13,706चा. म्हणजे शिल्लक कितीचा राहिला? 7,834चा. वजाबाकी केली 21,540मधून जेवढा 13,706चा स्टॉक गेला तेवढा वजा केला. राहिला किती? 7,834. रेट त्याचा आहे तोच किती? 19.58. ओके, म्हणजे 31 जुलैला महिन्याच्या अखेरीला at the end of the month on 31st July we have 400 units in hand and the amount of this goods is 7,834. महिन्याच्या अखेरीला आपल्याकडे 400 वस्तू शिल्लक आहेत आणि त्याची अमाऊंट किती आहे? 7,834. सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर द स्टोअर्स लेजर अकाउंट अंडर weighted average method. Okay, most importantly under this method the issue price is calculated by this particular formula. Issue price is equal to total amount of goods in hand. आपल्याकडे ज्या वस्तू शिल्लक आहेत त्याची एकूण अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी इन हँड. आपल्याकडे एकूण किती वस्तू शिल्लक आहेत ते क्वांटिटी त्याने डिवाइड केलं की आपल्याला इश्यू प्राईस मिळते आणि त्या इश्यू प्राईसनं वस्तू ह्या इश्यू केल्या जातात. अँड दिस इज द एक्झाम्पल ऑन द प्रिपरेशन ऑफ वेटेड ॲव्हरेज मेथड. ओके, थँक्यू.